आहे। एका ताईने आपल्याला कमेंट केली होती, त्या ताईचं नाव आहे ज्योती महाडिक। तर ताई तू बोलली होतीस ना आपल्या इकडचं धरण दाखव, तर आपण आता निघालेला आहे कुळे, राववाडी, सालवीवाडी, देवळे, घेरा, प्रचितगड कडे हा जाण्याचा मार्ग आहे आणि लास्ट स्टॉप आहे फणसवळे। भेटू लवकरातच भेटू, लवकर पावसाच्या आधी नंबर ना बाई, हे बघा ठीक आहे। आता याला हात लावला, हे बघा मिटलं। तर तुमच्या लँग्वेज मध्ये आपल्या तुमच्या गावामध्ये आपला डॅमचा जो काय ग काय अबे साले मारावीरायच्या हा म्हैसाटला लोकेशन एक नंबर आवडलं मस्त ना। यांना बोलवशील, कोणाला यांना बोलवशील, कोणाला आणि पाणी हे आमच्या नदीच्या दिशेने आपले या दिशेने जातं, गडगडी नदी। समजलं कुठं धरणावर तुला आपलं जायचं तर जा, आपण काय सांगणार नाही हो, का नाही सांगणार मी का प काय होत काय होतं तर मला नाही माहिती। सांग, तुला जाऊन लवकर यायचं असलं तर जा, तिथं काम आहे जरा। काय पण नक्की सांग। सतीन गप बस हा, जाणीन आटप लवकर। काय आहे ते सांग, तुला माहिती सांग। मी तिकडे गेलेलं नाही कधी, मला काय माहिती। आम्ही चाललोय धरणावर आणि आई जाऊन देत नाही, तरी पण आम्ही चाललोय। आहे लवकर येतो हा ब्रो, हाँ चलो। भाई और मैं जा रहे हैं उधर धरण की इधर। चला तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो, चला पुढे। करायचं सांगून धरणावर जातो, ना असं असतं मग, एवढे मनावर काय ते बोजा घेऊन चाललोय। अबे साले म्हणजे इच्छा आहे जायची पण जाऊन देत नाही, तरी पण आम्ही चाललोय। चला पुढे दाखवतो। तर मित्रांनो आम्ही दोघं आता निघालेलो बघू शकता इकडून, हा त्या साईडच्या आई घाबरली काय फक्त बोलतात ते। तर आम्ही निघालेला आहे डॅमच्या दिशेने। आता आपण आहे आमच्या इथल्या मराठी शाळेजवळ, मराठी शाळेजवळ। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। आता पुढे गेल्या शाळा दाखवतो तुम्हाला थोडक्यात, आणि आपण जाऊया पुढच्या दिशेने। म्हणजे ही जी आहे ना ती मधलेवाडी आहे, मधलेवाडी। आणि इथे आमचं मंदिर आहे या साईडला, इकडे हे बघा, हे आमच्या गावाचं मंदिर, श्री नवलादेवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग इकडे वरती आहे, आणि इकडून सरळ डॅमच्या दिशेने। ठीक आहे, तर ब्रो जाते की नाही आलो, की नाही आलो जाते। बस आले, बस तुम्हाला दाखवतो थांबा। इकडे आमची मराठी शाळा इथे खालती आहे, हे बघा ही खालती मराठी शाळा आली, आणि बघा इकडून बस येते। आता मला एका हातातून मोबाईल पकडावा लागेल आणि हे करावं लागेल। हे बघा ही आली आमची फणसवळे देवरुख बोरसूद बस। ठीक आहे, तर या दिशेने सरळ आपल्याला जायचं आहे, आणि इथे तुम्हाला मी मॅप दाखवतो। हा जो खालती रोड आहे तो वाशीच्या दिशेने जातो रोड, आणि इकडे बघा या साईडला, एक मिनिट हा, हे बघा ओ पडलं असतं आता। हे बघा हा इथे बोर्ड आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुळे या दिशेने। ठीक आहे, तसेच किंजले पुनर्वसन टाक्याचा माळ, ठीक आहे, ब्राह्मणवाडी वाशीतर्फे संगमेश्वर। ठीक आहे, हे बघा मी झूम करून दाखवतो। ठीक आहे, वाशीतर्फे संगमेश्वर आमची ग्रामपंचायत पण या दिशेने आहे। ठीक आहे, आणि इकडे दिले कुळे, राववाडी, सालवीवाडी, देवळे, घेरा, प्रचितगड कडे हा जाण्याचा मार्ग आहे, आणि लास्ट स्टॉप आहे फणसवळे। तर आपल्याला या दिशेने जायचं आहे। ठीक आहे, आता मी कॅमेरा ऑफ करतो, कारण मी म्हणजे मी माझा हा हेल्मेट माउंट घेऊन नाही आलं, त्यामुळे एका हाताने गाडी चालवायला आणि एका हातामध्ये ब्लॉगिंग करायला तकलीफ होते, त्यामुळे मी आता कॅमेरा ऑफ करतो, आणि ब्रो आणि मी आपण चाललोय त्या दिशेने। लवकरातच भेटू, लवकरातच भेटू। लवकर पावसाच्या आधी यायचं आम्हाला, घरी पण शिव्या पडतील, आई परत ओरडेल, त्यामुळे आपण पटकन जाऊन पटकन येणार आहोत। ठीक आहे, तर इकडून आपण या दिशेने आपण रवाना होऊया, चला।
तर मित्रांनो बघू शकता कसला भारी व्ह्यू दिसतो, एक नंबर ना. हे बघा इकडून डॅमच्या दिशेने बघू शकता. इथे आपण गाडी जरा पार्क करूया. इथे थांबा. हा इकडे हे बघा, हे आलं डॅम. मित्रांनो आपण डॅमच्या इथे पोहोचलेलो आहे. करीबन 3 ते 4 किलोमीटर पण आहे ना, त्याच्यापेक्षा कमी ना. बाईक वरून पटकन आलो आम्ही. बघू शकता इथून हा रस्ता आहे, या दिशेने आम्ही आलो. आणि इकडून व्ह्यू बघा, एक नंबर ना बाई. हे बघा, आणि हा रोड फणसवळीकडे जाणारा आहे. ठीक आहे. आणि त्या साईडला प्रचितगडचा हा आहे पार्ट आहे, म्हणजे घेरा आहे. आणि हे बघा इथून जाण्यासाठी हे आहे पायवाट आहे. तर या पायवाटने आपण तिकडे जाऊया. ठीक आहे बघायला. आणि मेन तिकडे आहे ना ब्रो. हा मागच्या वेळेस आला होता ब्रो, आपला नायरीतला आहे आदिलबाई. ठीक आहे. आदिलबाई ना पहिले आले होते, आमचं घराचं काम होतं तेव्हा ते आले होते, ते बघून गेले होते. आणि मी सेकंड टाइम आलो आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा दादाबरोबर आलो होतो. आणि आता माझा हा दुसरा टाईम आहे. ठीक आहे. तर जाऊया आणि बघूया. आपल्याला इंस्टाग्रामला एका ताईने कमेंट केली होती, तर तिच्यासाठी आपण आलो आहे. तर तिला बघायची इच्छा होती, तर तिची इच्छा आपण पूर्ण केलेली आहे. ताई बघू शकते असला भारी हा आपल्या इकडचा डॅम आहे, कुळेवाशीमधला. हा बघ मस्त वाटते ना व्ह्यू. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आपलं जे कुळ्यामधलं आमच्या गावाकडचं जे डॅम आहे तिथे पोहोचलेलो आहे. एका ताईने आपल्याला कमेंट केली होती. त्या ताईचं नाव आहे ज्योती महाडिक. तर ताई तू बोलली होतीस ना आपल्या इकडचं धरण दाखव, तर आपण ते दाखवण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. ठीक आहे. ती मुंबईला असते, त्यामुळे तिची आपण इच्छा पूर्ण केलेली आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर ताई जास्तीत जास्त रील शेअर कर. तर मी आता तुला डॅम दाखवतो. बघू शकता या साईडचं जे लोकेशन आहे ना खतरनाक आहे. ओके. हा जो रस्ता आहे तो फणसवळेकडे जाणारा आहे आणि आम्ही आलो ह्या दिशेने आलो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्ह्यू आहे. तर आता आपण पुढे जाऊया आणि आपला डॅमचा जो आमच्या इकडचा सीन आहे तो तुम्हाला मी दाखवतो. चला. तर मित्रांनो वरती आल्यावर एवढं भारी वाटतंय ना. बघू शकता पूर्णपणे इथे छोटी छोटी म्हणजे अशी घरं आहेत आणि एक मंदिर आहे. ठीक आहे. या साईडला पण वस्ती आहे आणि इकडे एक नेटवर्क टावर आहे. बघू शकता ह्या डोंगरावरती. ठीक आहे. आता BSNLचा आहे कोणता आहे, जिओचा काय माहिती नाही. आणि या दिशेने आहे ही ह्याची डॅमची चावी, म्हणजे 2 दरवाजे आहेत त्याला. तर हे चावीचा म्हणजे याचा वापर केला की ते दरवाजे ओपन होतात. तर अशा पद्धतीची ही चावी आहे. ठीक आहे. आता पाणी थोडं कमी आहे. पाऊस म्हणजे यावेळेस पडला आहे, भरपूर पडलेला, परंतु पाणी बघू शकता पाण्याची पातळी एवढी आहे. ठीक आहे. नाही तर कधी कधी पाणी ह्याच्यावरून पण जातं. ठीक आहे. तर म्हणजे इथे आलोय, भीती पण वाटते आणि रिस्क पण वाटते. म्हणजे रिस्क आणि भीती दोन्ही एकच झाले, परंतु शब्द फुटत नव्हते, समजून घ्या. भीती वाटते. त्या साईडला जायची हिंमत नाही होत आहे माझी, कारण पावसामुळे माती जर खचली तर गडबड व्हायची, म्हणून मी त्या दिशेने नाही जात आहे. ठीक आहे. ताई इथूनच दाखवतोय लांबून, पण एवढं तुला बघायला भेटलं त्यासाठी मी तर खुश. आता तू खुश नाही झालेस हे आपल्याला माहिती नाही, पण कमेंट करून नक्की सांग. ठीक आहे. कमेंट करून नक्की सांग तुला रील कशी वाटली. ठीक आहे. असंच प्रेम करत राहा आपल्याला इंस्टाग्रामला, आणि आपले जे काय फॉलोअर्स आहेत ते अजून गेन होऊ दे. ठीक आहे. आपले 10,000 पटकन झाले पाहिजेत, अशा पद्धतीने शेअर कर व्हिडिओ. आणि त्या साईडला गुरं वगैरे आहेत, ती आपले गवत वगैरे खातात. ती बघा या साईडला, तर ती लांब आहेत त्यामुळे दिसत नाही आहे. आणि ते पाणी पडतं ते तिकडे. ठीक आहे. बघूया, जाऊया, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्हाला एक झाड दाखवतो. ठीक आहे. तर त्या झाडाला लाजाळू झाड बोलतात. लाजाळू. आपण डॅमवर आहे. इथे बघू शकता चारी बाजूने पाणी आहे त्या साईडला, आणि डॅमच्या वरती अशी भरपूर अशी झाडं आहेत. तर हे झाड आहे ना, याची खासियत काय माहिती आहे का? तर ह्या झाडाला हात लावलं ना याला, तर हे आपली पानं मिटतं, म्हणजे एक प्रकारे लाजतं हे झाड. आता बघू शकता, आता ही पानं अशी आहेत ना, आता बघा मी हात लावला लगेच लाजल बाई. हे बघ मिटला. आता दुसरं दाखवू. हे बघ, याला हात लावला, हे बघ मिटलं. ठीक आहे. आता याला हात लावला,
हे बघा मिटलं. तर तुमच्या लँग्वेज मध्ये आपल्या तुमच्या गावामध्ये ह्या झाडाला काय बोलतात ते कमेंट करून नक्कीच सांगा. ठीक आहे. चलो. काय ग काय अबे साले माराविरायच्या हा म्हशी या बघा इथं गाई गुरं मस्त इथं चरतात आहे. आता या म्हशी आहेत, गुरं त्या साईडला आहेत खालती ती बघा येत आहेत. ठीक आहे. तर मस्त वाटतं हा सीन, फक्त गावीच एन्जॉय करता येतो. हा ब्रो कसं वाटतंय तुला? कसं वाटलं लोकेशन? एक नंबर आवडलं. मस्त ना. यांना बोलवशील? कुणाला? यांना बोलवशील? कुणाला? आपले व्हिडिओ बघतायत त्यांना. तुम्ही पण या आणि नक्कीच एकदा ह्या ठिकाणी भेट द्या. हो. तुमचा अनुभव कसा असेल तुम्ही सुद्धा कळवा. ओके चलो आपण आता तिकडे जाऊया त्या दिशेने. ठीक आहे चला. मित्रांनो आपण डॅम वर पोहोचलेलो आहे आणि बघू शकता या साईडला पाण्याचा म्हणजे दरवाजे आहेत दोन्ही ते ओपन केलेले आहेत आणि पाणी हे आमच्या नदीच्या दिशेने आपले या दिशेने जातं, गडगडी नदी. ठीक आहे. हे बघा पूर्ण दरवाजे ओपन केलेले आहेत आणि पाणी एकदम स्पीड मध्ये खालच्या दिशेने जातंय. या साईडला बघू शकता इथे एक मंदिर आहे. ठीक आहे. आणि चारी बाजूनी म्हणजे इथे घरं दिसत आहेत मला. या साईडला इकडे छोटी छोटी घरं आहेत. तर त्या साईडला सुरक्षा भिंत अशी बांधलेली आहे, तुम्हाला दिसत असेल आता व्हिडिओमध्ये. तर या दिशेने सुरक्षा भिंत बांधलेली आहे म्हणजे पाण्याचा जास्त फ्लो आला ना की त्या साईडला पाणी जात नाही. ठीक आहे. मंदिराच्या त्या साईडला पाणी जात नाही, एका दिशेने पाणी आपल्या नदीच्या वाट्याला जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या गावाकडचं हे डॅम आहे. एक नंबर हवा लागते, एक नंबर. मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावचा तुम्ही डॅम बघितला ना, तर आम्ही आता इथून घरच्या दिशेने चाललेलो आहे. इथं घरी आई आम्हाला कुत्र्या हरी मारीला इकडं घरचं काम आहे ते टाकून आपण डॅम बघायला आलेलो. आता बघितलं इथून आणि आपण चाललेलो आहे. ठीक आहे. जर माझे ब्लॉग बघायला तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मित्रांनो बघून इग्नोर करू नका. व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, लाईक करा. तुमच्या एका लाईक मुळे मला जरा मोटिवेट म्हणजे मी मोटिवेट होतो, मोटिवेशन भेटतं आपल्याला. ठीक आहे. अशा पद्धतीने सपोर्ट करत राहा आणि आपले ब्लॉग्स बघत राहा. आता आपण चाललो घरी. ठीक आहे. घरी आता भाकरी तुकडा काहीतरी खातो आणि आपलं घरचं काम आहे. ठीक आहे ते करतो. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक शेअर कमेंट आणि ब्रो पण बघू शकता. चला घरी लाईक करा रे, विचारा खूप मेहनत येतो. हा लाईक करा. व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बोम.